आई किचन मध्ये नमस्ते. मी बनवते गवरचा ठेसा. तर इथं 250 ग्राम गवर घेतलेली आहे. स्वच्छ अशी धुवायची आणि कोरडी करायची आणि कट करताना ना छोटी छोटी करायची. इथे 1 ते 2 कांदा आहेत, 1 वाटी शेंगदाणे आहेत, भरपूर अशी लसूण घ्यायची आणि 1 चमचा जिरा आहे आणि इथे मिरच्या आहेत ना, ह्या तिखट आहेत आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. ह्याच्यात तुमच्याकडे कोथिंबीर असली तर जास्त घ्या, कारण ठेसा आहे तर कोथिंबीर जास्तच पाहिजे. माझ्याकडे कमी आहे, पाऊस आहे इकडं, म्हणून कमी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आहे ना शेंगदाणा छान असं भाजून घ्यायचं. शेंगदाणा आहेत ना छान असं भाजून घेते. आता शेंगदाणे काढून घ्यायचं. गवर भाजायची. गवर भाजल्याने ना खूप छान टेस्ट येतो आणि ठेसा आहे ना भरपूर दिवस टिकतो. इथे हिरवी मिरची टाकायची, इथे लसूण टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं तव्यावर. इथे आहे ना गवर छान अशी भाजून घेतली. लसूण पण आणि मिरची अशी भाजायची की त्यांना डाग परपर्यंत भाजायचं. आता आहे ना काढून घ्यायची. इथे काढून घेतलेली आहे. इथे आहे ना गवरची भाजी, शेंगदाणं, लसूण आणि मिरची हे पूर्णपणे थंडा झाले. आता थंडा झालं तर छान असं आपण शेंगदाणं कुटताव ना तसं कुटून घ्यायचं. दरदर कुटायचं, एकदम पण बारीक नाही कुटायचं. इथे छान अशी गवर आहे ना टेचून घेतलेली आहे. दरदरी अशी टेचायची. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल कमी टाकायचं. इथं जिरं टाकायचं. जिरं पण छान असं तरतरलं पाहिजे. जिरं तरतरलं का इथे 1 कांदा कट केलेला टाकायचा. कांदा पण असा मोठा कट करायचा आणि कांद्याचा छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा. तुम्ही असा ठेचा बनवला तर 2 चपात्या खाणार आणि पावसाच्या दिवसात जेवण जात नाही तर साईड डिश म्हणून असा तुम्ही गवरचा ठेचा बनवा. इथे चवीनुसार मीठ टाकायचा. तेलावर छान असं परतून घ्यायचं. इथे कांद्याचा पण कलर आहे ना सोनेरी गोल्डन कलरवर असा झालेला आहे. इथे आपण जी गवर आहे ती चेचून घेतलेली आहे ती टाकायची. इथे तेलावर आहे ना 2 मिनिटं परतायचं. छान आहे ना ठेचा 8 दिवस टिकतो बिना सिरीजची. आणि स्लो गॅस करायचा. स्लो गॅसवर आहे ना छान असा ठेचा आहे ना तेलावर परतून घ्यायचा. आणि नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने असा ठेचा गवरचा बनवा. इथे कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर आहे ना परतून घ्यायचं. इथे ठेच्याची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि इथे आहे ना प्लेटमध्ये गवरचा ठेसा काढलेला आहे. तर बाजरीची भाकरी 1 नंबर लागते. गवरचा ठेसा पूर्णपणे झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.